सांगली शहरातील शामराव नगर येथे तिघा सराईत गुन्हेगारांनी एकाच्या डोक्यात कोयता घालून खुणाचा प्रयत्न केला। दिवसाढवळ्या सराईत गुन्हेगारांनी दहशत माजवत हे कृत्य केल्याने खळबळ उडाली। कोयता हल्ल्यात ओम सुरेश सावंत वय 18 राहणार शामरावनगर सांगली हा जखमी झाला आहे। या प्रकरणी अभिजित मोरे, प्रशांत चौगले, सलमान मुजावर या तिघांविरुद्ध सांगली शहर पोलिसात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील हद्दपार गुन्हेगार प्रशांत चौगले व अभिजित मोरे यांना रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले। जखमी ओम सुरेश सावंत हा शामरावनगरमध्ये राहण्यास आहे। तो मोलमजुरीचे काम करतो। सोमवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर पडला। शामरावनगरमधील मुख्य चौकातून तो जात असताना तिघे संशयित त्याच्या जवळ आले। तू आम्हाला ओळखत नाहीस का? आम्ही कोण आहे माहीत आहे की नाही? तुला आता सोडणार नाही अशी धमकी दिली। घाबरलेला सावंत हा गप्प उभा राहिला, परंतु तरीही केवळ दहशत माजवण्यासाठी संशयितांनी त्याच्याजवळील कोयता काढला आणि सावंत याच्या डोक्यात वार केला। त्यानंतर सावंत याच्या पायावरही वार करून त्यास गंभीर जखमी केले। यावेळी सावंत यांनी आरडाओरडा केल्याने रक्तस्राव सुरू झाल्याने संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर सावंत यांच्या कुटुंबियांनी तातडीने ओम याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले। त्या ठिकाणी उपचार झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले, परंतु ज्या रुग्णालयात सावंत याच्यावर उपचार सुरू होते त्या रुग्णालयाकडून प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती। दरम्यान खुनी हल्ल्याची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली। त्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। ओम सावंत यांच्या तक्रारीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास सुरू आहे।